उन्हातान्हात कार्यकर्त्यांसह मतदारांच्या घरोघरी जाऊन निवडणुकीचा प्रचार करणारे हे शिवसेना उमेदवार सुरेश पाटील। बुलेट पाटील या नावानं सुद्धा ते ओळखले जातात ते त्यांच्या वेगवान राजकीय प्रवासामुळे। मानखुर्दमधल्या शिवाजीनगर भागातून 2007 मध्ये सुरेश पाटील नगरसेवक म्हणून निवडून आले। मात्र 2012च्या महापालिका निवडणुकीत त्यांचा पराभव झाला। आता शिवसेनेत प्रवेश करून लागोलाग तिकीटही मिळाल्यानं सुरेश पाटील सध्या जोमानं प्रचार कार्यात गुंतले आहेत। लॉटरी असं लागली असं म्हणायचं आहे। माझं स्वतःचं काम आहे आणि प्लस मी आता शिवसेना पक्षात गेलेलो आहे। या शिवसेना पक्षाच्या प्रवेश केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुखांनी माझ्यावर जबाबदारी टाकलेली आहे, ती जबाबदारी मी पार पाडणार आणि मी या विभागातून यशस्वी होणार। मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे स्थानिक आमदार अबू आझमी पुन्हा एकदा रिंगणात उतरलेत। याखेरीज काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, मनसे तसंच ओवेसींचा MIM पक्षही निवडणूक मैदानात आहे। मात्र या मुस्लिम बहुल मतदारसंघात सुरेश पाटील यांच्या विजयाचा विश्वास त्यांचे कार्यकर्ते व्यक्त करत आहेत। बुलेट पाटील पूर्वी नगरसेवक होते, त्या ठिकाणी 95 ते 96% मुस्लिम मतदार होते। त्या ठिकाणी जर एक मराठी माणूस जर मुस्लिम लोक निवडून देऊ शकतात, त्यात आता दुग्ध शर्करा योग असा आहे की तो मुस्लिम समाज आज त्यांच्या पाठी पूर्ण उभा आहे। त्याचबरोबर शिवसेनेची जी फळी आहे, शिवसेनेची ताकद शिवसेना प्रमुखांनी निर्माण केलेला, शिवसैनिक आणि उद्धव साहेबांनी निर्माण केलेला शिवसैनिक आज आणि मराठी मतदार हा पूर्णपणे बुलेट पाटलांच्या मागे ठामपणे उभा राहणार आहे। त्यांचा विजय हा निश्चित आहे। अनेक इच्छुकांच्या गर्दीतूनही निवडणूक तिकिटाची लॉटरी सुरेश पाटील यांना लागली। आता विजयाची ही लॉटरी सुरेश पाटील यांना लागणार का, हे 19 तारखेलाच स्पष्ट होईल। कुणाल जाधव, जय महाराष्ट्र, मुंबई।